क्रिकेट संघ आंबिवली सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडलाचं बॅटर रोहित, नॉन स्ट्राईक एंडलाचं बॅटर यश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल विनायक आणि विनायकच्या बॅट अगेन्स्ट इथे मात्र रोहितच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. घडीला इथे चांगला खेळ देखील राहिला दोन्ही संघादरम्यान. फुलटॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. हो पुन्हा इथे चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक. हा चेंडू आलाय डॉट बॉल येतोय. चांगले इनिंग साकारावे लागेल कारण की 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम साई एकविरा मोहिली त्यांच्या अगेन्स्ट कुमार 11 जय बुरप्यादेव. आंबिवली पुणे स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी आणि इथे मात्र महत्वाची विकेट. मी तर म्हणेन अति घाई केली आहे आणि रोहित झालाय बाद. धावपाच्या स्वरूपाने पहिला विकेट, पहिला आदरा टीम आंबिवलीला. फलंदाज रोहित. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सुमित दाखल झालाय. हो इथे मात्र फटका हा देखील चांगला आहे आणि यशच्या बॅट मधून शेवटच्या अंतिम चेंडूवरती दणदणीत खणखणीत चौकार. नरेश दादा देखील आलेत. या वेलकम दादा या. बऱ्याच वेळाने लक्ष तिकडे गेलं आमचं देखील. या दादा मंचावरती या. नरेश दादा या आणि अमर दादा आपण देखील या. आपण व्यासपीठावरती राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश वरती ही जबाबदारी असेल. आकाशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर ॲज अ बॅटर सुमित सर्जा. 4 षटकांची मॅच. टीम निंबवली. आता आपण रिपोर्टिंग करा किरण आणि टीम. चांगली इनिंग इथून मात्र साकारावी लागेल कारण की 4 षटकांची मॅच आहे
आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये आपण 14 धावा पाहिल्या. दमदार सुरुवात राहिली आहे, दमदार कामगिरी देखील राहिली आहे. दोन्ही संघांच्या वतीनं चांगला खेळ देखील राहिला. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आकाश तिथे सज्ज असतील आणि इथे मिसफील्ड झाली आहे आणि या फटक्याचे चटके लागले असावे टीम मोहिलीला आणि हा नशिबाचा चौकार. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या 14. इथे आकाशने चांगला चेंडू पिच केला होता, त्याच्यावरती हा पहिला चौकार देखील आला. इथून जो संघ जिंकेल तो संघ जरीमध्ये निंबवली या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. पंचांनी भीमर घोषित केला आहे, दिशा दाखवली आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वेस्ट ऑफ हाईट आणि पंचांनी भीमर घोषित केला. आमची एवन जोडी आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला आम्ही पाहतोय क्षणा आपण अध्यक्ष असे म्हणतो. आमचे आदरणीय अत्यंत नक्कीच आनंदमय आणि साधा असा स्वभाव प्रवीणजी विशे, त्यांच्या सोबतीनं यंग डॅसिंग योगीराजजी बुटेरे, या दोन्ही पंचांच्या वतीने स्पर्धा कव्हर केली जाते. आता फटका चांगला आहे, फ्री हिटचा चेंडू, त्याच्यावरती फक्त एकच धाव आली. आता आकाश कमबॅक करतोय. मागील चेंडू थोडासा खराब होता, अतिरिक्त वेग साधण्याच्या स्वरूपाने तिथे मात्र वेस्ट ऑफ हाईट भीमर चेंडू हाताळला आणि आता इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावरती. हो, इथे गतीनं बीट केलं. शॉर्ट लेंथ चेंडू, त्याच्यावरती पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, मॅक्झिमम षटकार. आणि धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता धावबाची संधी आणि इथे मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळाला. तेच दरार इथे मात्र ही फेकी होती, परंतु एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. यश विकेट देखील महत्वाची होती. अनुषंगाने स्ट्राईक एंडला बॅटिंग करणाऱ्या एंड खरं इथे थ्रो झाला होता, फेकी झाली होती विनायकच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी इथे आपण पाहिलं तर एक चिकी सिंगल घेतली आहे. आणि आता स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर यश 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. संध्याकाळच्या सत्राला तर सुरुवात झाली. दुपारचं सत्र आपण पाहिलं होतं, तिथे देखील अधिकचा ऊन आणि तिथे देखील चांगले सामने झाले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, थोडंसं लेझी राहिले तिथे जीवन आणि तत्पूर्वी लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ पेयर्स आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. स्वर्गीय कुमार 11 जय बुरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. जेव्हा जेव्हा हा संघ मधाच्या आतमध्ये उतरतोय, कुमारच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य नेहमीच ते करत असतात आणि आज देखील चांगला खेळ त्यांचा राहिलाय टीम मोहिलीच्या अगेन्स्ट. आणि आता या दुसऱ्या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू आणि आकाश इथे पूल केलाय. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर, गोल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या दिशेनं हा धमाका ब्लास्ट षटकार.
वरती बनल्यात. या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर सलगचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये देखील धावा बनताना पाहायला मिळाल्या. कारण की पहिल्या दिवसामध्ये 100, दुसऱ्या दिवसामध्ये 100, आज देखील चांगला धावांचा पाठलाग होतो. इथे मात्र अगदी इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय. डीपमधून क्षेत्ररक्षक आलेत, स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या षटकामध्ये सिनियर आकाशला आपण पाहतोय आणि त्याच्या वतीनं गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. महत्वाची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो संघ इथून टीम निंबवलीच्या अगेन्स्ट फाईट करेल आणि ती लढत क्वालिफायची मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली सुरुवात, चांगली इनिंग पाहायला मिळते. खेळ देखील तितका चांगला. बिगिट आणि त्याच्यावरती धावा देखील आल्यात 6. कमालीचा स्ट्रोक, शॉर्ट हँड पुल, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. गोलंदाज पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. आता दिशा दाखवली. क्या बात आहे. स्क्वेअर कट केलाय आणि बॅकवर्ड पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. आणखी एक मोठा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका षटकार. आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि समोरच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस छेद घेणं गरजेचं होतं. आता ऍक्शन अशी होती की स्पर्धा लाईव्ह आहे, अनुषंगाने विश्लेषण करू शकत नाही रोशन. आता त्याची ऍक्शनच तशी होते. त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य की कुठला बॉल पकडायचा होता ते त्यालाच ठाऊक असावं आणि चेंडू हातातून निसटला. आणि इथे मात्र आज आमच्या दशरथ दादांची आठवण झाली आम्हाला. दशरथ पाटील नेहमीच अशा समालोचनासाठी जाणले जातात. पुनश्च लेट कट केलाय आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर. सीमारेषेचा वेध घेत असताना आणखी एक दमदार चौकार. येईल 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 63 धावा.
हो, इथे पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवे, डाऊन दी बॉल. हो, व्हॉट अ कॅच. आणि या युवा खेळाडूंना दाखवले आहे की झेल कसा घ्यायचा. रुद्राक्ष होते शॉट पॉइंटला आणि ज्या झेल आधीच्या काही षटकामध्ये सुटल्या होत्या आणि त्या झेलसाठी इथे मात्र हे चोख प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये रुद्राक्षने दिला आणि फलंदाज सुमी झालं बाद. ओ, हा देखील मिस्टामिक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चांगला जजमेंट पाहायला मिळाला आणि विकेट्स इथे बाद. सँडीचं पुनश्च आगमन झालंय. सँडी या वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये थोडासा विश्राम त्यांनी देखील केला. आता पुनश्च जॉईंट होतील कारण की आता काहीशा मॅचेस शिल्लक आहेत आणि सध्याच्या घडीला आता इथे मात्र फलंदाज बाद देखील झाले. ऋषी धावसंख्येचा विचार केला, धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 63 धावा आहेत आणि आता या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 2 विकेट सॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता मात्र गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल मयूरचं, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने देखील केली आहे. सातत्याने चांगला खेळ त्याचा राहिलाय. आणि आता चिराग नवीन बॅटर मध्ये आतमध्ये. पहिल्यांदाच त्याला गोलंदाजी दिल्या. रोशनने थोडासा विश्वास त्याच्यावरती दाखवला आणि या विश्वासाला सार्थ ठरून त्याने गोलंदाजी केल्या. आणि आयुष्यात संधी फार कमी वेळा आपल्याला मिळत असतात. जेव्हा जेव्हा संधी मिळेल संधीचं सोनं करणं गरजेचं होतं आणि तेच मधाशातमध्ये मयूरनं केलं. फक्त 5च धावा खर्च केल्यात विकेट साठेच्या उंबरठ्यावरती. समोर चिराग, ओलेन खेचले. आहा, इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला होता कारण की आउटफील्ड फास्ट आहे आणि एक टप्पा घेतल्या घेतल्या चेंडू अतिरिक्त वेग धारत करून फाईन लेग बॉन्डी लाईनच्या दिशेनं फरार झाला. हा दमदार चौकार. सिक्स्टी 67 धावा. आणखी एक चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, हो, डायरेक्ट हिट आणि यस फलंदाज बाद. जर डायरेक्ट हिट लागला नसता तर कदाचित अजूनही धावा बनल्या असत्या, परंतु अंतिम मोमेंटला आली ही विकेट आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 69 धावा जिंकण्यासाठी 70 धाव्यांची आवश्यकता टीम साई एकविरा मोहिली या संघाला.
सुरुवात करूयात. मयूर आणि रोशन ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 70 क्षणी आमच्या समवेत पुनशा जॉईन झालेत. समालोचन एक मॅच साठी त्यांनी केलं, रेस्ट आम्हाला दिली, कारण की आज वन मॅन आर्मीचा रोल आम्ही निभावतोय. आय थिंक आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हा रोल अदा करतोय. आणि बॅकफूटला जाऊन बॅकफूट पंच केलाय पहिला चेंडूवरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट, डीप पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर पहिला दमदार चौकार. सत्तर बनवायच्यात आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार आला. आमचे नरेश दादा, अमर दादा देखील मासा आनंद घेतात. या आपण मंचावरती वेलकम, आपले सर हार्दिक स्वागत. ओ लेन खेचली, त्याच्यावरती पलटवार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर हा धमाका ब्लास्ट षटकार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती चिराग. ओ आता मात्र पुणेशा कमालीचा इथे मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्लाय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती जरूर आपण चेक करूया. कमालीची या ठिकाणी मात्र फटकेबाजी होते मधाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर झोपून पडून चेंडूला मारलाय आणि अगदी चान्स देखील मिळाला नाहीये. यष्टी रक्षक आणि दोन्ही फलंदाज हे आपण पहिला शॉट फायनल एक शॉट थडमानलाय आणि हा चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 14 वरती जाऊन पोहोचते. 70 बनवायच्यात. सुरुवात इथे चांगली राहिली. मयूरच्या माध्यमातून चिराग वरती आक्रमण चढवलं जातोय. प्रति षटकार मध्ये षटकामध्ये तुम्हाला 17 रन येणं गरजेचं आणि ते केलं जाते. फुलटॉस आता मात्र थोडेसे बीट झालेत. यश येतोय डीप मधून आणि तत्पूर्वी आपण विचार केला तर इथे मात्र चांगलं बॅटल राहिलंय. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. फ्लाइट स्ट्रोक रोशन अंबारेच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट षटकार. थँक्यू डेझी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21-21 धावा धावफलकावरती. थोडीशी महागडी गोलंदाजी चिरागच्या वतीनं केली जाते. हो आता मात्र इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. LBW ची विकेट्स नाहीये, त्या अनुषंगाने हा चेंडू आलाय डॉट. शेवट गोड केलाय गोलंदाज चिरागने, परंतु 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित चेंडू शिल्लक 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 49 धावा. 18 चेंडू आणि 49 धावा अजूनही बनवायच्या. 16.35 ची सरासरी गाठायच्या आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला खेळ करावा देखील लागेल. थोडासा मार्क्स आमचा देखील चांगला, कारण की टॉप केलं होतं स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला, परंतु नियतीनं समालोचक बनवलं. नियती म्हणजे आपण विचार केला तर जी दुनियादारी असते, परंतु क्रिकेटने देखील भरपूर सारा मित्रपरिवार दिला. ॲज अ इंजिनियर एक्सपेरिया मॉल, त्याच्यानंतर मग पुढे भरपूर काही गोष्टी गेल्या, परंतु आता समालोचकाची देखील जबाबदारी आमच्यावरती दिली आणि आज वन मॅन आर्मी
क्षणी आपण पाहतोय. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋषीला आपण पाहतोय. समोर असेल याच बॅटर मयूर. लिंबवली संघ देखील दाखल झाला पुढच्या फेरीसाठी. ओ फटका हा देखील क्लास, परंतु मिस टायमिंग. झेलची संधी आणि इथे कमालीचा झेल. हितेशने टिपलाई आणि जितेश डाऊन दी बॉल आले आणि इथे पहिला गडी भारत. आणि मैदानात मध्ये मयूर जो चांगली फटकेबाजी करत होता त्याला आता तंबूच्या आशाला परतावं लागेल. सुरू आहे. अरे असं वाटत नाही क्षणी की नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, कारण की आयुष्यात जे चालू आहे तसंच वाटतंय. फक्त कॅलेंडर चेंज झालाय, बाकी तुमचं आयुष्य तिथेच आहे. नरेश दादा आपण या मंचावरती, काय हरकत नाही. नंतर मॅच नंतर आपण जरूर आम्हाला मुलाखत द्यावी. आमचे अमरदादा देखील असतील. आपली 26 जानेवारीला आपली एक दिवसीय स्पर्धा आहे, आपण जरूर आवर्जून या. या स्पर्धेचं आग्रहाचं आमंत्रण तुम्हाला सर्वांना या स्पर्धेच्या वतीनं देतोय. एक दिवसीय स्पर्धा. ओ बागफुटला गेले, इथे मात्र स्क्वेअर कट केलेत आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड फास्ट आहे अनुषंगाने इथे मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळालं शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. नितेश होते आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिला आणि एकच धावफलकावरती जोडली जाईल. आता कमबॅक होते ऋषीच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 21 आणि या षटकामध्ये ऋषी कमबॅक करून देतोय. मयूरची महत्वाची विकेट्स आणि त्याच्यानंतर पलटवार. आता स्ट्राईक एंडला याचा बॅटर रोशन अंबारे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र चेंज केली जाते, जाळं विणलं जाते रोशन अंबारेसाठी ऋषीच्या माध्यमातून. आता कशी गोलंदाजी होईल, आता पुढचा खेळ कसा होईल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. चेस फार मोठी होती दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी आणि नॉनस्टॉप सीमा रेषेच्या बाहेर दमदार चौकार. आज चौकार आला. अगदी आपण पाहिलं तर अक्षय चौधरी होते, तेथे मात्र नक्कीच पाठलाग केला होता त्याने देखील चेंडूचा, परंतु तत्पूर्वी आउटफील्ड फास्ट होती आणि वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धावा आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ क्या बात आहे. ओ आता कमबॅक. कमालीची गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून राहिल्या. या षटकामध्ये जरी चौकार आला तरी सुद्धा ऋषीचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 5 धावा फक्त खर्च केल्यात आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट देखील त्याने घेतली आहे, ती म्हणजेच मयूरची, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले होते. आणि आता मात्र शांत ठेवलं जातंय रोशन अंबारेला. हो गतीने बीट केलाय, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वलताना पंचांचा वाईटचा इशारा. चला रिव्ह्यू नाहीये इथे, रिव्ह्यू कुठल्याही गोष्टीसाठी नाहीये. जर पंचांना आवश्यकता असेल तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि LBW ची विकेट्स देखील नाहीये. तिसरा दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय. भरपूर सारी मेहनत गावदेवी क्रिकेट संघ नांदपची. प्रत्येक जण काही ना काही आपला सहभाग देतोय. हो पुणेशा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच केला आणि तत्पूर्वी इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी ऋषीची राहिल्या. पहिल्या षटकामध्ये जरूर 21 आल्या होत्या, तदनंतर या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. रोशनला कमबॅक करून द्यावा लागेल. अंतिम चेंडू षटकातील. लेन खेचले, त्याच्यावरती पलटवार केलाय. पोल आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषा पार.
अंतिम चेंडूवरती आलाय षटकार आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 33 धावा. आता जिंकण्याचं समीकरण 12 चेंडू आणि 12 मध्ये 37 धावेंची आवश्यकता. वाघ म्हणतोय सन्माननीय सायनाची कामेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण तालुका सचिव आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मात्र सहर्ष हार्दिक स्वागत होतोय. या वेलकम आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 37 बनवायच्यात 33 झालेल्या आहेत 12 मध्ये. आता 12 मध्ये 37 बनवायच्यात आणि इथे शुभागमन होतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं. सन्माननीय साईनाजी कांबेरी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण तालुका सचिव सन्माननीय साईनाजी कांबेरे यांचं देखील आगमन होतं. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मंचावरती येऊन विराजमान व्हा. वेलकम आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अब पहिला चेंडू डॉट आलाय आणि तत्पूर्वी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हो क्या बात आहे, चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. गोलंदाज हेमंतला आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायच्या 37 धावेंची आवश्यकता असेल. आता मात्र कुशल मुवमेंटला सामना येतोय. जसजसा डॉट चेंडू होतोय अशा पल्लव येतो तुझा टीम आंबिवलीच्या आणि इथून चौकार षटकार मारावे लागतील मधाच्या आतमध्ये टीम मोहिलीला. बॅकफुटला गेले, कमालीचा फटका, नजाकत भरा स्ट्रोक, बॉडीला स्ट्रेच केलं आणि चेंडूला फेकून दिलाय डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. येतोय आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोचली आहे 37 आणि आता वाईट 38 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायच्या तब्बल 32 धावा बनवायच्या. सँडी बरोबर ना? सँडी आता स्कोररच्या भूमिकेमध्ये बोलो जुबा केसरी ताड़े दाणे में केशर का दम. अबे किसमें है कितना दम. आणि इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी राहते जेव्हा जेव्हा सँडी आणि नक्कीच आमचे नक्कीच ऑपरेटर आमच्या सोबत टेनक्रिक असते तेव्हा एक वेगळी मजा असते. आमचा कॉम्बॉक्स नेहमी हसत असतो आणि असं असणं गरजेचं आहे कारण की जितका वेळ तुम्ही घर्षणा देत नाही तितका वेळ तुम्ही आता क्रिकेटच्या मधीनं आपल्यासोबत असणाऱ्या पंचांना आणि समालोचकांना देता. तुमचं कौतुक अपील अपील लाहोड अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी परंतु गोलंदाजाचं कौतुक. हा सलगचा चौथा चेंडू इथे मात्र आलाय डॉट आणि या मॅच मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज हेमंतची. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या असं वाटलं होतं की आता सामना कुठेतरी पराभवाच्या छायेखाली जाईल परंतु ऋषी आणि हेमंतने कमबॅक करून दिला. आणखी एक डॉट बॉल. सलगचा 5वा चेंडू डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 32 धावांची आवश्यकता.
चांगली इनिंग चांगली या ठिकाणी मात्र साकारली जाते आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता असेल. सामना आता कुशल मोमेंटला आलाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय चौधरी, क्या बात आहे. अक्षय वरती जबाबदारी आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि 32 धावा बनवायच्या आहेत. भरपूर गोलंदाज आहेत आपण पाहिलं तर टीम आंबिवलीमध्ये आणि प्रत्येकाला आता मात्र जबाबदारी दिली आहे. थोडासा चेंजेस केला जातोय. जितेशच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आहे कारण की त्याला देखील ठाऊक आहे तो देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु थोडीशी त्याला इजा झाली आहे, त्या अनुषंगाने तो थोडासा पाकपुडला. दुसऱ्या बाजूने रोहित देखील असतोय, रोहित देखील चांगला गोलंदाज आहे आणि अक्षय वरती जबाबदारी 6 मध्ये 32 बनवायच्यात. पहिला चेंडू आणि त्याच्यावरती पहिला पलटवार, सीमा रेषेच्या बाहेर पहिला षटकार. षटकामध्ये हवे त्या अनुषंगाने पहिला षटकार तर आलाय आणि अजूनही विचार केला तर धावा अजून भरपूर बनवायच्यात. म्हणजे तब्बल 36 26 धावा यास परीक्षित शेलार आमच्या संवेद ॲज गुणलेखक आहेत. हो, इथे मात्र यष्टी रक्षक बीट आणि त्याच बरोबरीनं थर्डमॅन देखील बीट आणि हा नशिबाचा चौकार. चार चेंडू आणि आता 22 धावा बनवायच्यात. सामना अजूनही संपलेला नाहीये. एखादा डॉट बॉल सामन्याचं चित्र वेगळं, परंतु आता समोर रोशन अंबारिया, हा चेंडू जरूर डॉट आला असता, परंतु यष्टीरक्षक ऋषीच्या हातातून चेंडू सुटला. आज चौकार देखील आला. हो, बिगिट स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सीमा रेषेच्या बाहेर मोहिली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता 16 बनल्यात. या षटकामध्ये 16 आल्यात 3 चेंडूवरती आणि अजूनही इथून मात्र 16 बनवायच्यात असं माझं म्हणणं आहे. 3 मध्ये 16 बनल्यात, अजून 3 मध्ये 16 बनवायच्यात, हे स्पष्ट समीकरण आहे. आणि आता मात्र गोलंदाजावरती थोडासा दबाव असेल. समोर ॲज बॅटर आता मात्र रोशन अंबारे. काटेकी टक्कर आणि इथे मिस्टामिंग. जरी झेल नाही झाला तरी सुद्धा सामना जिंकू शकले असते आणि महत्वाची विकेट्स घेतली आहे. अक्षय चौधरी कमबॅक करेल आणि अक्षयने कमबॅक करून दाखवलाय. फलंदाज रोशनचं देखील कौतुक. सामना अजूनही जिवंत ठेवला होता, परंतु मागील षटकाचा जर विचार केला परीक्षित तर एकही चेंडू रोशनला स्ट्राईक मिळाली नव्हती. 5 चेंडू डॉट एका बाजूने गेले होते. त्या अनुषंगाने कुठेतरी हे दडपण आणि दडपणाखाली आता मात्र टीम मोहिली. आता समीकरण चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 मध्ये धावा बनवायच्यात 16. टॉस साठी या निंबवली संघाचे संघनायक. चला आपण लगेचच या. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं असेल, परंतु खराब चेंडू येईल का पाहावं लागेल. गोलंदाज तयार. 2 चेंडू. सोमनाथशी देखील फार मेहनत आहे. बोलो जुबा केसरी, दाणे दाणे में केशर का दम. आणि हा चेंडू आलाय डॉट आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे टीम आंबिवलीनं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. सुटकेचा निश्वास सोडला आमच्या अमरदादांनी, त्याचबरोबर नरेश दादाने देखील. अगदी सीमारेषा ज्या जवळ ते आले होते. काही हरकत नाही. या नेक्स्ट मॅच साठी आपण व्यासपीठावरती या आणि मस्त सामना जरूर प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केला. मिस टायमिंग आहे, झेलची संधी आणि आता झेल देखील झाला. चांगला खेळ देखील राहिला टीम मोहिलीचा. हार्डलक साई एकविरा मोहिली संघ, हार्डलक जीवन आमचे अत्यंत जवळचे मित्र, हार्डलक रोशन अंबारे.
चांगला खेळ तुमचा देखील राहिला आणि हा सामना जिंकला टीम स्वर्गीय कुमार 11 जय बुरप्यादेव क्रिकेट संघ